मिहीर आणि सान्वी इंजिनिअरिंगला एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते. मिहीरच्या बाबांचा मोठा बिझनेस होता, तर सान्वी सामान्य कुटुंबातील होती. मिहीरच्या घरचे जुन्या विचारांचे होते. काही दिवसातच त्या दोघांमध्ये एक चांगली मैत्री झाली. दोघांचे विचार आधुनिक व एकमेकांशी मिळतेजुळते होते. दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडायचा. हळूहळू दोघांनाही कळून चुकलं की आपण प्रेमात पडलोय. पण दोघेही ही गोष्ट व्यक्त करायला घाबरत होते. आपण सांगितले आणि आपली मैत्री तुटली तर त्यापेक्षा नको, जे चाललंय ते चालू दे, असं करत करत त्यांचा शेवटचं वर्ष संपलं. आधीसारखं भेटणं शक्य नसलं तरी अधूनमधून ते भेटायचे, कॉल्सवर बोलायचे. अशा लांब जाण्याने तर अजून त्यांना एकमेकांची ओढ लागली. मिहीरला पुण्यामध्ये एका कंपनीकडून ऑफर आली व तो तिथे जॉईन झाला. सान्वी ही मग पुण्यामध्येच नोकरी शोधायला लागली. काही दिवसातच तिलाही तिथे नोकरी मिळाली आणि त्यांचं अव्यक्त प्रेम परत बहरायला लागलं. इकडे सान्वीच्या घरी तिला मुले बघायला चालू केलं. हे जेव्हा तिने मिहीरला सांगितलं तेव्हा तो नाराज झाला. सान्वीचं काही लग्नाचं होण्याआधी आपण पाऊल उचलायला हवं त्याची त्याला जाणीव झाली. एके दिवशी संध्याकाळी डिनरला बोलावून त्याने आपलं प्रेम व्यक्त केलं. तेव्हा सान्वी थोडा विचार करू दे असं बोलून भाऊ खाऊन गेली. पण मनोमन ती खूप खुश झाली होती. 2 दिवसांनी सान्वीने मिहीरला आपल्या घरी जेवायला बोलावलं. का बोलावलं असेल याचा विचार करतच तो तिच्या घरी पोहोचला. सान्वीच्या आईने खूप छान स्वागत केलं त्याचं. गप्पा गोष्टी चालू झाल्या. थोड्या वेळाने आईने दहीवडे आणून दिले. तेव्हा मला दहीवडे आवडतात हे तुम्हाला सान्वीने सांगितलं का असं विचारलं. तेव्हा तिची आई म्हणाली, हो, मग होणाऱ्या जावयाच्या आवडीनिवडी नकोत का जपायला. हे ऐकून मिहीरला समजलं की सान्वीचा लग्नासाठी होकार आहे. तर खूप खुश झाला तो. त्याला वाटत होतं उठावं आणि तिला मिठी मारावी, पण आई होती म्हणून दोघेही एकमेकांकडे आनंदाने बघत राहिले. सान्वीची आई म्हणाली, सान्वीने मला सगळं सांगितलंय. मला आणि तिच्या बाबांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण आम्ही तुला आधीपासूनच ओळखतो. तू तुझ्या घरी बोलला आहेस का. मिहीर म्हणाला, नाही आई, मी लवकरच बोलेन. सान्वीची आई म्हणाली, ठीक आहे, तू बोलून घे, मग पुढचं बघूया आपण. मिहीर तिथून निघाला आणि सरळ आपल्या घरी पोहोचला. त्याने आज ठरवलंच होतं की लग्नाविषयी आईबाबांबरोबर बोलायचं. जेवणे झाली आणि सगळे गप्पा मारत बसले होते तेव्हा मिहीरने विषय काढला. तेव्हा आईबाबा थोडे नाराज झाले. जर मुलीच्या घरातले लग्न आणि मानपान सगळं नीट करणार असतील तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मिहीर म्हणाला, आई, तुला सान्वीच्या घरची परिस्थिती माहीत आहे. त्यांना जसं जमेल तसं लग्न करून देऊ ते. तू जास्त अपेक्षा नको करू. आई म्हणाली, तू मुलगी शोधली आहे ना, बाकीचं आम्हाला बघू दे. या मोठ्यांच्या गोष्टीमध्ये तू पडू नकोस. मिहीरचा नाईलाज झाला. लग्नाची बोलणी करायला रविवारचा दिवस ठरला. रविवारी मिहीरकडचे सगळी लोक सान्वीच्या घरी गेली. चहापाणी झालं आणि बोलणीला सुरुवात झाली. मिहीरकडच्या लोकांनी लग्न आणि मानपान सगळं नीट झालं पाहिजे आणि आम्हाला शोभेल असं मुलाच्या आणि मुलीच्या अंगावर सोने घालायची मागणी केली. सान्वीकडची परिस्थिती थोडी गरीब होती. सान्वीचे बाबा बोलले, आमची परिस्थिती तर तुम्हाला माहीतच आहे. खूप मोठा नाही, पण नीट लग्न करून देऊ. आम्हाला सोनं खूप जमणार नाही, पण जेवढं जमेल तेवढं घालू. असंच हा ना चालू होतं. इतक्यात मिहीरला कोणाचा तरी कॉल आला. तो घाईघाईने मेडिकल इमर्जन्सी आहे म्हणून निघून गेला. इकडे देण्याघेण्याच्या बोलणीत एकमत होईना. मिहीरच्या घरचे नाराज होऊन घरी परतले. सान्वीने मिहीरला कॉल करायचा प्रयत्न केला, पण तो कॉल उचलेना. तिला कळतही नव्हतं की तो गेला कुठे. थोड्या वेळाने मिहीरचा कॉल आला आणि तेव्हा तिला कळालं की मिहीरचा गावाकडचा शेतातला कामगार निलेशच्या 3 वर्षाच्या मुलाला ॲडमिट केले आणि कारण त्याच्या हृदयाला होल आहे, त्यामुळे त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय. त्याला शहरातलं काही माहीत नाही ना, म्हणून मला कॉल केला. सान्वीने मिहीरला इकडे झालेला सगळा प्रकार सांगितला. मिहीर खरं तर लग्नातील देणं घेणं मानपान या सगळ्याच्या विरोधातच होता. तो सान्वीला बोलला, सान्वी, मला काय वाटतं की असंही आपल्या घरातल्यांचा देण्याघेण्यावरून एकमत होत नाही आहे. तो निलेश तर माहिती आहे तुला, खूप वर्षापासून प्रामाणिकपणे आपल्या शेतात काम करतो. तो त्याच्या मुलाचं ताबडतोब हार्ट ऑपरेशन करायला सांगितले. जर आपण कोर्ट मॅरेज केलं आणि लग्नावर खर्च होणारा पैसा त्याला मदत म्हणून दिली तर पूर्णपणे खचलाय ग तो. 8 लाख खर्च सांगितलाय त्याला. तू विचार कर आणि आईबाबांशीही बोल. सान्वी म्हणाली,
खरंच खूप चांगलं होईल. असं झालं तर त्याला मदतही होईल आणि त्याचा मुलगाही बरा होईल. सान्वीच्या आईबाबांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. ते आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे मदत म्हणून द्यायला तयार होते. राहिला प्रश्न मिहीरच्या आईबाबांचा. आई आधी तरी तयार नव्हती. असं कसं, लोक काय म्हणतील, एकुलता एक मुलगा आहेस, साधेपणाने कसं लग्न करणार? मिहीर म्हणाला, अगं आई, लोकांचं सोड, तू विचार कर. लग्नावर खर्च करून दिखावा, आपली हौस मौज करण्यापेक्षा त्या पैशांनी कोणाचा जीव वाचत असेल तर चांगलं नाही का? तुला तुझ्या मुलाला पुण्य लाभेल आणि निलेशचा मुलगा पूर्णपणे बरा होईल. किती वर्षापासून आपलं शेत बघतो ग तो आहे म्हणून आपल्याला टेन्शन तरी आहे का शेताचं? खूप समजवल्यावर आईलाही पटलं आणि ती तयार झाली. जवळचाच मुहूर्त बघून मिहीर आणि सान्वीने कोर्ट मॅरेज केलं आणि लग्नासारख्या गोष्टीवर होणाऱ्या अमाप खर्चाला फाटा देत एका मुलाला जीवनदानही दिलं. दुसऱ्या दिवशी दोन्ही कुटुंब हॉस्पिटलमध्ये गेले आणि निलेशला 5 लाखाचा चेक दिला. निलेशनेही मिहीरला मिठी मारली आणि म्हणाला, साहेब, तुमचं हे ऋण मी कधी नाही फेडू शकणार. तुम्ही तुमचं लग्न साधेपणाने करून तो पैसा माझ्या मुलासाठी दिला. खरंच समाजासमोर तुम्ही एक आदर्श निर्माण केला आहे. देव प्रत्येक आईच्या पोटी तुमच्यासारखा मुलगा आणि सान्वी मॅडमसारखी मुलगी देव. खरंच आहे ना? लग्नासारख्या गोष्टीवर खूप पैसा खर्च करण्यापेक्षा तोच पैसा अशा चांगल्या गोष्टीसाठी वापरला आला तर खूप जणांचे प्रॉब्लेम्स दूर होतील आणि त्यातून मिळणारा आनंद वेगळा आहे. खूप वेळा लग्नात मानपान देणं घेणं हा एक दिखावाच असतो. हा दिखावा न करता कोणाला जीवनदान किंवा कोणाच्या भल्यासाठी वापरला आला तर समाजाचं देणंही फेडलं जाईल, नाही का? मला वाटतं आजच्या तरुण पिढीने याचा विचार जरूर करावा. तुम्हाला ही आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन कथेसह. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.